चला आवरलं का? आले आले. अरे काय गरम भरलंय? बरं राहिलंय का अजून काही? नाही, तू गेलास ना की मग आठवत राहतं हे बोलायचं राहिले का ते बोलायचं राहिलं. ओके, जर काय राहिलं असेल तर फोनवर बोल. चला, आज लवकर आटपलंय तर शांतपणे जातो. येतो म्हणावं रे. बर येत. येऊ का? नाही का? या ना या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही, इकडून चाललोच होतो, म्हटलं जरा डोकावून जाऊया. हो का? अरे वा. अरे वा, बरंच काम झालेलं दिसतंय. झालंय ना, वरच्यांची कृपा. नाहीतरी आता 2 महिन्यांनी हे घर रिकामं होणारच होतं, तेव्हा मी करून घेतलंच असतं. पण आता तुम्ही इथे राहताय म्हटल्यावर तेवढीच देखरेख राहील ना आपोआप. हो ना. मग तुम्ही आतापासूनच दुसरं घर शोधायला सुरुवात केली असेल अशी मी आशा करतो. काय नाहीतर 3 महिन्याची मुदत मिळाली आहे म्हटल्यानंतर पुन्हा काहीतरी कारण सांगून मुदत वाढवून घेणं ह्याचा मला कंटाळा आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे. म्हणजे आम्हाला घर मिळो न मिळो, पण तुम्हाला कंटाळा येता कामा नाही. काय वैभवराव, शेवटी तुम्ही भाडेकरू आहात. भाडेकरूने आपल्याला हे घर केव्हाही सोडावं लागेल याची तयारी ठेवायलाच पाहिजे, नाही का? हो. नाहीतर एवढ्या कमी भाड्यामध्ये एवढ्या चांगल्या घरात राहायला आपल्याला आयुष्यभर मिळेल असा जर विचार तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे, नाही का? नाही, भाडेकरू घरात राहत असताना त्यांच्या डोक्यावरच्या छपराचं काम त्यांच्याकडनंच करून घेणं हे चुकच आहे. अहो, मग एवढं जर होतं तर तेव्हाच सोडायला पाहिजे होती जागा तुम्ही. नाही, तुम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. मग माणसं रस्त्यावर राहिली काय किंवा बाहेरच्या वरांड्यामध्ये झोपली काय किंवा गळत्या छपराखाली राहिली काय, तुम्हाला काय फरक पडतो ना? का फरक पडावा? तुम्ही माझ्या जागेत राहताय वैभवराव, मी तुमच्या जागेत राहत नाहीये. ऐक, मगापासून तुम्ही ज्याला जागा जागा असं म्हणताय ना, ती गेली 10 वर्ष आमचं घर आहे. घर काय ना, तुम्हाला हे घर दिसलं की फक्त पैसा दिसतो, पण आम्हाला आम्ही इथे एकत्र काढलेला काळ दिसतो. गेली 10 वर्ष आम्ही इथे सुखाने संसार केलाय. आजूबाजूच्या माणसांबरोबर आम्ही सुखाने नांदलोय. माझी बायको आहे नाही, तिने या घरातला कोपरा स्वच्छ ठेवलाय आणि महिनोन महिने भाडंही थकवलंय, हो ना? हे बघा, जुनं सगळं जाऊ द्या. तुमच्या हातात आता दिवस कमी राहिले याची आठवण करून द्यायला आलोय. ते चांगलं लक्षात आहे. आणि ठरलेल्या तारखेच्या पुढे एकही जास्त दिवस राहण्याची परवानगी माझ्याकडे मागू नका. मी ती देणार नाही, मला देणे शक्य होणार नाही. नाही, कुणाकडे आम्ही काहीही मागत नाही, कळलं ना? वेळ आली ना की हा स्वाभिमान वगैरे काही राहत नाही वैभवराव. जाओ, एक वेळ आम्ही रस्त्यावर राहू, पण तुमच्या घरामध्ये एक दिवसही जास्त थांबणार नाही. 15 दिवसांनी पुन्हा येईन आठवण करून द्यायला. मी घरात नसताना माझ्या बायकोच्या मागे तगादा लावण्याची काही गरज नाहीये. नाही, मग तुम्ही असताना येतो. मी कुणाला घाबरत नाहीये. या जागेचा मी मालक आहे, मला कुणाचीही भीती नाहीये. म्हणजे आम्ही काय तुमचं नोकर नाही? वेळच्या वेळी भाडं भरलं असतात ना, आज ही वेळ आली नसती. हो, कुणाला हाऊस नाही तुमचं भाडं थकवण्याची, कळलं ना? आणि नाही, जेव्हा पैसे होते ना तेव्हा तुमचा 1 रुपयाही शिल्लक ठेवलेला नाहीये. नाही, आम्ही पण माणसं आहोत, आमच्यावर सुद्धा वेळ येऊ शकते. पण माणसाच्या कठीण प्रसंगी त्याला माणुसकी दाखवणं राहिलं बाजूला. तुम्ही घरातनं बाहेर काढायला निघालात आम्हाला, याचे परिणाम बरे होणार नाहीत, लक्षात ठेवा. नाही हो, शिवाशाप देऊ नका, नाहीतर उद्या घर खाली करायला सांगू शकतो मी. सांगून तर बघा तुम्ही. वैभव राहू दे ना वैभव, तुम्ही म्हणालात ना जुनं सगळं सोडून द्या म्हणून, मग जाऊ द्या ना. वहिनी, तुमच्यामुळे एवढी वर्ष गप्पा राहिलोय मी. सांगा यांना 2 महिन्याच्या पुढे एकही दिवस जास्त राहू देणार नाहीये मी तुम्हाला. नाही 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 काका, आम्ही नाही राहणार, तुम्ही नका काळजी करू. येतो मी.